नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत टी आणि वाइब्स मध्ये. तर आज आपण ऐकणार आहोत आजीच्या कविता. ह्या उपक्रमातली एक कविता. मंडळी, उद्या आहे गुढीपाडवा. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. घराघरात उभारली जाणारी गुढी म्हणजेच विजय, समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक मानलं जातं. असं मानलं जातं की भगवान श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतल्याच्या आनंदात हा सण साजरा केला जातो किंवा हा दिवस साजरा केला जातो. तसंच शालिवाहन राजाने शत्रूंवर विजय मिळवला, त्याचंही प्रतीक म्हणजे ही गुढी. तर गुढी उभारणं म्हणजे ही फक्त सजावट नाही, तर ती आहे विजयाची पताका, सकारात्मकतेचं प्रतीक आणि चांगल्या गोष्टींचं स्वागत. तर असा हा गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाची सुरुवात आणि आपल्या आयुष्यातल्या नवीन सुखदुःखांची सुरुवात, नवीन चांगल्या गोष्टींचं स्वागत. या दिवशी आपण कडुलिंबाची चटणी खातो, कारण आपल्या आयुष्यातील सुख दुःख या दोन्ही गोष्टी समानपणे शिकवणारा हा सण आहे. तर याच गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आपण आजीच्या सुंदर शब्दामधून साकारलेली एक छानशी कविता आज आपण ऐकणार आहोत. आणि आरती म्हणून मराठी मासिक येतं, तर त्या मासिकाच्या मुखपृष्ठावर आजीची एक कविता आलेली होती. तर ती गुढीपाडव्यानिमित्तच होती, तर तीच आज आपण ऐकणार आहोत. तर अशी ही या मासिकातली आजीची कविता गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज आपण ऐकणार आहोत. आणि गुढीपाडव्याचं किंवा चैत्र महिन्यातलं खूप सुंदर वर्णन आजीने या कवितेत केलेलं आहे. म्हणजे आपल्या समोर जणू चैत्र महिन्यात साकारला जातोय असं आपल्याला वाटतं. एवढी सुंदर कविता आहे आजीची. चला तर मग ऐकूया आजची कविता. कवितेचं नाव सुद्धा तुम्हाला खूप आवडेल आणि ते नाव ऐकूनच कविता वाचायचा मोह आपल्याला आवरत नाही. कवितेचं नाव आहे हासली नववर्षाची प्रभा. गुढी गुढीने सदने सजली येई उजाळा नभा. हासली नववर्षाची प्रभा. गुढी गुढीने सदने सजली येई उजाळा नभा. हासली नववर्षाची प्रभा. आम्र तरुवर मोहर फुलला, वसंत स्वागत करी कोकिला. आम्र तरुवर मोहर फुलला, वसंत स्वागत करी कोकिला. मंद वात वितरितो परिमला, किलबिले वृक्षावर खगसभा. मंद वात वितरितो परिमला, किलबिले वृक्षावर खगसभा. हासली नववर्षाची प्रभा. प्रणय रंगतो सागर काठी, धुंद जीवांच्या आतुर भेटी. प्रणय रंगतो सागर काठी, धुंद जीवांच्या आतुर भेटी. शतजन्माच्या बांधित गाठी, आश्वासुनिया प्रिया वल्लभा. शतजन्माच्या बांधित गाठी, आश्वासुनिया प्रिया वल्लभा. हासली नववर्षाची प्रभा. श्रीरामांच्या जन्म उत्सवी, कारण श्रीरामनवमी सुद्धा आताच असते, त्यामुळे श्रीरामांच्या जन्म उत्सवी कथा कीर्तनी अभंग ओवी. श्रीरामांच्या जन्म उत्सवी कथा कीर्तनी अभंग ओवी. मरगळलेल्या मना जागवी, राम तो समोर भासे उभा. मरगळलेल्या मना जागवी, राम तो समोर भासे उभा. हासली नववर्षाची प्रभा. शेवटचं कडवं आहे, ते सुद्धा खूप छान आहे, ऐका. उन्मेषक त्या वातावरणी, रुजते श्रद्धा राघव चरणी. उन्मेषक त्या वातावरणी, रुजते श्रद्धा राघव चरणी. एक प्रार्थना जोडून पाणी, नयनीती मनी ठसो दुर्लभा. एक प्रार्थना जोडून पाणी,
नयनी ती मनी ठसो दुर्लभा, हासली नववर्षाची प्रभा. गुढी गुढीने सदने सजली, येई उजाळा नभा, हासली नववर्षाची प्रभा, हासली नववर्षाची प्रभा. बघा किती छान आणि समर्पक वर्णन केलेलं आहे चैत्र महिन्याचं या गुढीपाडव्याच्या निमित्ताने. आपण ही कविता ऐकलेली आहे आज, आणि ही कविता तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. अशा छान छान कविता ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक शेअर कमेंट करायला सुद्धा विसरू नका. आणि तुम्हा सगळ्यांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि यशाची गुढी उभारू देत, हीच माझी ईश्वराचरणी प्रार्थना. आपण भेटूयाच पुढच्या एका छानशा कवितेसोबत किंवा कथेसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.